नमस्कार मी अवनी इयत्ता 5वी हिंगोली करून आज मी या तासिकेचे सूत्रसंचालन करणार आहे. आठवड्यातील एक दिवस आपण तासिका करतो, म्हणजे दर शनिवारी आपण तासिका करतो आणि बाकीचे दिवस आपण कृती करतो. तर आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत विद्या बोरसे मॅडम नाशिक वरून. त्यांनी आपल्या लेखीतून निसर्ग आणि सध्याचा भोवतालची निरीक्षण त्या मांडतात. मुलांच्या जाणीवा नेणीवा टिप्पण्यांचं काम त्यांनी अनेक वेळा केलेलं आहे. चला तर जाणून घेऊयात त्यांच्या निरीक्षणातील निसर्ग आणि मुले. पण त्याआधी आपल्याला त्यांचा परिचय करून देईल श्रेया वसमतवरून. हॅलो. श्रेया सुरोशे परिचय करून देतील. नमस्कार, मी श्रेया गोविंद सुरोशे, राहणार वसमत. आज मी तुम्हाला प्रविद्या सुर्वे बोरसे यांचे परिचय करून देणार आहे. तर बाल साहित्य समीक्षक भाषांतरकार ही महाराष्ट्रात असलेली ओळख त्यांची आहे. नाशिक मधील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत. बाल साहित्य आकलन आणि समीक्षा हा समीक्षा ग्रंथ प्रकाशित. या ग्रंथाला विविध संस्थांचे 4 राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. उपक्रमशील आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आणि विशेष ओळख. मागील 10 वर्षापासून महाविद्यालयात अध्यापन कार्य. सुरुवातीला चांदवड येथे BA आणि MA च्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. त्यानंतर मालेगाव येथील महाविद्यालयात अध्यापन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच साहित्य अकादमी विद्यापीठ अनुदान आयोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित विविध चर्चासत्रांमधील अध्यक्ष, निमंत्रित शोध निबंध वाचक म्हणून सहभाग व मार्गदर्शन. महाराष्ट्र शासन बालभारतीच्या किशोर या मासिकात वाचनांदन हे विद्यार्थी वाचकी प्रिय सदै सदर लिहिले. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून 25 पेक्षा अधिक संशोधन पत्र निबंध प्रकाशित. काव्यग्रह या नियतकालिकाच्या संपादक मंडळाच्या सदस्य होत्या. हे नियतकालिक मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेत प्रकाशित होत असे. 2019 ला दैनिक सकाळमध्ये बाल जगत हे साप्ताहिक सदर वर्षभर प्रकाशित. 2020 ला दैनिक सकाळच्या सप्तरंग या रविवार पूर्वीत बालगुज हे साप्ताहिक सदर लिहिले होय. तेव्हाही गाणे असेल या ब्रेकच्या कविता अनुवाद अथर्व प्रकाशन जळगाव यांनी प्रकाशित केला आहे. या पुस्तकास भाषांतरासाठी नरेंद्र मारवाडे स्मृती साहित्य पुरस्कार, कादवा शिवारच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. साहित्य अकादमी या भाषांतरांचा प्रकल्प मिळाला आहे. विविध विद्यापीठातील अभ्यासक्रमात बाल साहित्य आकलन आणि समीक्षा व होय तेव्हाही गाणे असेल या ग्रंथाचा समावेश. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा उत्कृष्ट समीक्षा लेखनासाठीचा ताईसाहेब कदम पुरस्कार, अमेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेची लीलावती भागवत समीक्षा पुरस्कार, दे आपलं महानगरच्या रविवार पुरवणी साहित्य समीक्षेचे सदर लिहिले 2019. कविता, लेख व अनुवाद महाराष्ट्रातील मान्यवर दिवाळी अंकात व नियतकालिकांत प्रसिद्ध. आईंना या टोपण नावाने कविता लेखन. मातोश्री स्नेहप्रभा और तोर कृतज्ञता बाल साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्य मराठी वाङ्मय पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून कार्य, पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार या कविता लेखन स्पर्धेचे परीक्षक, टाटा ट्रस्टच्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून कार्य. डिसेंबर 2021 मध्ये कोरा कागद निळी शाई हा बाल साहित्य समीक्षा ग्रंथ प्रकाशित.
कृत्या इंटरनॅशनल प्रोवर्टी फेस्टिवलचा सल्लागार मंडळ सदस्य आणि वर्ल्ड प्रोवर्टी मुवमेंटच्या मराठी भाषेच्या समन्वयक. इनसाइडर 2 या पुस्तकाच्या 5 कवितेंचा इंग्रजी अनुवाद समाविष्ट. असा हा प्रा. विद्या सुर्वे बोरसे यांचा परिचय पत्र. धन्यवाद. मॅडम, आता आपल्याला मार्गदर्शन करतील प्राध्यापक डॉक्टर विद्या मॅडम. छान, खूप छान. अवनी सुद्धा अगदी छान बोलली आणि मला आनंद झाला की दोघींनी इतकं छानपैकी बोलायला तुम्ही शिकत आहात. या माध्यमातून नवीन पिढीच्या नवीन माध्यमांमधून आपण एकमेकांसमोर उभे राहतोय, एकमेकांना बघू शकतोय, एकमेकांचा आवाज ऐकू शकतोय. जग थांबलं पण आपण थांबलो नाही, कारण काय की ही टेक्नॉलॉजी आहे आणि म्हणून तुम्हाला निसर्गाचा आनंद होतोय. इथे माननीय अण्णा जगताप सरांनी मला इथे निमंत्रित केलं आणि त्यांनी एवढं छान सगळं काही आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाचं झाड उभं करून ठेवले निसर्गाची शाळा या माध्यमातून. आणि आपण तो आनंद सतत, जसे झाडांवरचे फळं खावे तसं निसर्गाचं झाड आपल्याला दर शनिवारी एक फळ देतंय. याच्यातच किती गोडवा आहे ना. म्हणून इथे जेवढेही विद्यार्थी आहेत, इथे जेवढेही निसर्ग प्रेमी आहेत, इथे ज्यांना ज्यांना वाटतंय की या सगळ्या निसर्गाला आपण पाहिजे, हाच तर तो निसर्ग आहे. ज्या निसर्गाला आपण जपलं तर आपण सारे इथे सुखाने राहू. आणि सगळे जरी नाही हा विचार करत, पण आपण थोड्यांनी विचार केला तरी आपण सगळ्यांना जपून घेऊ. पण असं चालणार नाहीये. आपण जसा विचार करतोय निसर्ग जपला पाहिजे, निसर्ग छान राखला पाहिजे, या निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला राहता आलं पाहिजे, ह्या निसर्गाला सुद्धा आपल्यासारखा एक जीव आहे, असा सगळ्यांना विचार करता आला पाहिजे. आणि तो विचार पोहोचवण्यासाठी ही निसर्गाची शाळा काम करते. आणि या निसर्गाच्या शाळेमधून ह्या चांगल्या पद्धतीने हा विचार जेव्हा पसरवू, एक ना एक दिवस नक्कीच काहीतरी मोठा बदल होऊन ही निसर्गाची शाळा नुसती एक शाळा नाही राहणार, ते महाविद्यालय होईल, ते विद्यापीठ होईल आणि मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रचार होऊन पाहिजे ते यश. म्हणजे काय पाहिजे आपल्याला स्वतःसाठी काही पाहिजे का? नाही. इथे जे सामील आहेत, इथे जे सहभागी आहेत, त्या सगळ्यांना ह्या निसर्गाप्रतीचं प्रेम आहे. हे निसर्ग आपल्याला भरभरून देतोय आणि निसर्गाला माझा काहीतरी वाटा आहे, माझं काही कर्तव्य आहे की मी काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून आपण इथे काहीतरी द्यायचं आहे. आणि ही देणेकराची, ही दातृत्वाची भावना आपल्यामध्ये रुजवली आहे, या माध्यमातून ती रुजवली जाते. आपण फार भाग्यवान आहोत की आपण या निसर्गाची शाळा या उपक्रमाचा एक भाग, एक काहीतरी आपल्या माध्यमातून आपण इथे पोहोचवू शकतोय. आपलं इथे योगदान लाभतंय, कणाकणाने का असे ना, आपण तो कण होतोय. आणि याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे की आपल्याला हे सगळे करण्याची प्रेरणा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आपल्याला माननीय अण्णा जगताप सरांनी दिलेली आहे. आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या, फक्त आता मी सहभागी झालोय म्हणून माझ्यापुरती संपलं असा न विचार करता, आपण माझ्याकडून अजून किती जणांपर्यंत हे पोहोचवू आणि कितीतरी जणांना याच्यात सामावून घेऊ, हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि या माध्यमातून सगळ्यांना खूप खूप चांगला निसर्ग आपल्याला लाभावा, आपल्याला सगळ्या आनंदाच्या गोष्टी सहज मिळाव्यात, आपल्याला बागडायला मिळायला पाहिजे, आपल्याला नाचायला मिळायला पाहिजे, खेळायला मिळायला पाहिजे. झाडांच्या पारंब्या, वडाच्या झाडांच्या पारंब्यांना आपण किती जण आता असं पकडून आणि खेळतो? नाही, याचे उत्तर नाही येतं. मग शहरांमध्ये तर हे शक्यच होत नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठे हरवल्या आहेत? म्हणजे मी जेव्हा माझं बालपण आठवते तेव्हा हे सगळे उपकरण नव्हते, हे गॅजेट्स नव्हते, कुठलाही सोशल मीडिया नव्हता, कुठल्याही पद्धतीचा फोन नव्हता. सोशल मीडिया होता, नाही होता असं म्हणजे तो असा ज्याला नेटवर्क म्हणजे याच्यावर चालतोय तो,
डेटा पॅक त्याला लागतोय असं काही नव्हतं. ते सोशल मीडिया कसा होता, तो वर्तमानपत्र होती, मासिकं होती, आम्ही भरपूर पुस्तकं वाचायचो, एकमेकांकडे ज्या गोष्टी आम्ही सांगायचो तोच आमचा सोशल मीडिया होता, तेच आमची समाज माध्यमं होती. आज इतकं काही आपल्याला मिळालेलं आहे आणि विचार केला तर आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करतोय. आता उदाहरणार्थ मग आपण हाच विचार केला पाहिजे, कुठलंही शोध हा खूपच नुकसानकारक असतो आणि नसतो या दोघी बाजूंवर बोलतो, तेव्हा आपण जर त्याचा कसा उपयोग करतोय त्याच्यावर ते ठरतं की आपण किती आणि कसा उपयोग करतोय, त्याच्यावर ठरतं त्याचे परिणाम दुष्परिणाम. म्हणून निसर्ग पण तसाच आहे. निसर्गाचा समतोल आपण ढाळू दिला नाही, निसर्गाचा समतोल आपण राखून ठेवला तर तो निसर्ग आपल्या इतकं काही देतो की आपण बघतो की काश्मीर सारख्या प्रांतामध्ये तिकडे गेलो की तिथलं निसर्ग सौंदर्य डोळे दिपवून टाकतं, किंवा आता शहरांमध्ये थोडासा जरी एकदम हिरवळीचा भाग दिसला तरी वाटतं अरे वा किती छान वाटतंय तिथे, असं लगे मन मोहरून निघतं. कुठेतरी प्रवासामध्ये आणि वाटतं अरे वा किती सुंदर ती टेकडी आहे आणि आपल्याला तिथे चढता आलं तर, म्हणजे ही सगळी जे बाबी आहेत, गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपल्याला भुरळ घालत असतात, आपल्याला बोलवत असतात. आपल्याला त्या आवाज नाही देत, आपल्याला त्यांच्या नुसत्या डोळ्यांनी पाहण्यानेच आपल्याला कुठेतरी एक साध घातलेली आपल्याला ऐकू येते, आपल्या मनाला ऐकू येते. ती आत्म्याने घातलेली साध असते, ती हृदयाने घातलेली साध असते, म्हणून आपण ते ऐकतो. कारण ती नम्र असते, कारण ती प्रामाणिक असते, कारण ती प्रांजळ असते. तिथे कुठल्याही पद्धतीचं तिला पाहिजे हा भाव नाहीये, ती देणेकरी आहे. पण काही जरी झालं, खूप काही दिल्यानंतर एखाद्या वेळी कुठली आपण पण काहीतरी देतोय देतोय देतोय, घेणाऱ्याला असं वाटतं अरे सहज मिळतंय, हे तर किती सहज मिळतंय, म्हणून तो काय करतो, ते सहज मिळतंय त्याला फारसा मनावर घेत नाही, त्याचा कसाही उपयोग करायला लागतो. तसंच होतं, आपण पण तेच करतो. ह्या निसर्ग आपल्याला एवढा भरभरून देतो तेव्हा आपल्याला झाडं आपण तोडलेली पाहतो, आपण जावत नाही. पण पाण्याचा वापर असा करतोय की जसं काही पाणी आपल्याला सहज रोजच्या रोज कुठून तरी झऱ्यातून येतंय आणि आपण ते वापरतोय. झरे पण असतील पण इतके सगळीकडेच झरे नाहीयेत ना, आपल्याला पाण्याचा संचय करावा लागतो आणि तो संचय कुठून येतोय, या पर्यावरणाचा एक भाग आहे हा ऊन वारा पाऊस. आता बघा उन्हाळा लागला, मी आता 5:05 5 मिनिट कमी असताना मी घरात आली आणि घाईघाईत मला तुमच्याशी बोलायचं होतं, पण ऊन इतकं आहे बाहेर की मी एकदम आली आणि बसली. मला असं वाटलं अरे बाहेर आता घरात बसल्यावर मला जे काही वाटलं, पण फॅन लावावा लागला आणि ते कुठेतरी गारवा जाणवली. ते मार्च महिन्याची हळूहळू वाढत्या तापून अनेक प्रश्न उद्भवतील. पाणी प्रश्न असेल, आरोग्य प्रश्न असेल, सगळेच प्रश्न आहे. अगदी गाई गुरांना खायला घालण्यापासून पक्ष्यांच्या पाण्यापासून सगळेच प्रश्न आहेत. आणि ही सगळी प्रश्न कोणी सोडवायची? आपण सोडवायची आहेत. ती आपण बांधील आहोत त्याला, कारण आपल्याला मेंदू आहे आणि आपण तो मेंदू वापरतोय, आपण बोलू शकतोय, आपण प्राणी आहोत पण मनुष्य प्राणी आहोत आणि इतर पेक्षा मनुष्य प्राणी हा काहीतरी एक वेगळी कृती करू शकतोय. म्हणून आपले हे कर्तव्य आहे, आपण प्राधान्याने ह्या सगळ्या गोष्टी करायसाठी बांधील आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला सगळ्या पक्ष्यांचा, आपल्याला सगळ्या प्राण्यांचा, आपल्याला निसर्गाच्या सृष्टीमधल्या कणाकणाचा विचार करायचा. तर बघा, मी त्याच्यासाठी तुम्हाला गोष्ट किंवा सांगेन की हे पक्ष्यांनी भरलेलं आहे. ते पक्षी कसे आपल्या अंगणात येऊन राहायचे पूर्वी, आणि आता सुद्धा काही भागांमध्ये अजून सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी जोपासल्या गेलेल्या आहेत. सगळ्याच काही एकदम पृथ्वीचा समतोल ढासळलेला नाहीये, कुठेतरी कोणीतरी प्रयत्न करतंय याच्यासाठी. आणि आपल्याला जे काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता बाजूला ठेवायची, जे सकारात्मक आहे, चांगले, जे छान करते त्याच्याकडे आपल्याला लक्ष आपलं केंद्रित करायचं, आपण तिकडे वळायचं आणि त्या चांगल्याचा वाटेकरी व्हायचं. आपण सुद्धा त्याच्यात भाग घ्यायचा आणि आपण पण ते त्याच्यात एक घटक होऊन आपल्याला काय काय करता येईल ते पाहायचं.
असं मी म्हणत प्रत्येक जण सहभागी झालं ना तर खूप मोठा वर्ग सहभागी होईल, पण हा झाल्यावर मी होईल असं म्हटलं तर मग होणार. म्हणून आधी आपण सुरुवात बघा, खिडे डावर आपल्या कुत्रा घरात मेवते आणि तिचा म्याव म्याव कुठेतरी मनाला नाही करायला दूध दिलं पाहिजे. माझ्या घरातली गोष्ट सांगते. माझ्या घरामध्ये मी चहा घेत नाही, मी दूध घेत नाही, आणि अशा वेळी मग मला असं वाटतं की माझ्या घरी जर कोणी नसलं तर दूध मी बंद नाही करत, दुधाची पिशवी येऊ देते. का? अशी ती दुधाची पिशवी येते, ते तिच्यात वाटा माझ्या मणिमाऊचा असतोच असतो, पण कोणी नसलं खास पिशवी तर मणिमाऊसाठी येते. मग ती मणिमाऊ खूप खुश असते, ती खुश असली की मी पण खुश होते. मग आपण खुश असलो की आपल्याला इतरांना सांगता येतं की अरे मणिमाऊ, माझी मणिमाऊ माझ्याकडे दूध पिण्यासाठी येते, आणि हा एक आनंद आहे जो आपण इतरांना सांगतो, आणि इतरांना सांगितल्यामुळे त्यांना पण कुठेतरी वाटतं. आणि अशामुळे ह्या सगळ्या गोष्टी, घरातील मांजर असेल, गोठ्यातील गाय असेल, ह्या सगळ्यांकडे आपण कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, तर हे आपली कोणीतरी आहे. जसं आपली बहीण आहे, भाऊ आहे, आई आहे, वडील आहेत, मुलं आहेत, हे सगळे नातेसंबंध आहे ना, या नात्यांप्रमाणे आपण या प्राण्यांकडे देखील पाहिलं पाहिजे. आणि चिमणी तुरुतुरु धावणारी खारुताई असेल, तलावाकाठी उतरणारे सारस असतील, बगळे असतील, गवतात उडणारी फुलपाखरे असतील, विहिरीतलं कासव असेल, गावात येणारे उंट असतील, चित्रातील वाघ, सिंह, राणीच्या बागेत आपण जेव्हा बागांमध्ये जातो, प्राणी संग्रहालयांमध्ये जातो, तिथे काही आपल्याला प्राणी दिसतात ते असतील, जिराफ असेल, सर्कशीमध्ये अस्वल असेल, प्रवासात शेतात रानावनात भटकंती करताना आपल्याला जे रंगीबिरंगी पक्षी दिसतात, प्राणी दिसतात, ह्या सगळ्या जे घटक आहेत, हे प्राणी आहेत, हे सगळे आपल्या बालकुमारांच्या भावविश्वाचे अभिन्न असे ते घटक आहेत. मूल लहानपणापासून आजूबाजूच्या या गोतावळ्याशी जोडलं जातं. आपण एक घास चिवचा, एक घास काऊचा करत बाळाला खाऊ घालतो, आणि या पद्धतीने आपण लहानाची मोठं होतोय. म्हणजे आपल्याला अगदी जेव्हा बोलता येत नाही तेव्हा आपल्याला आपल्या आई, आजी, जे कोणी आपल्याला खाऊ घालतं ते एक घास चिवचा, काऊचा, म्हणजे तुम्हाला तेव्हापासून ते परिचय करून देत असतात की तुम्ही माणूस आहात, मनुष्य प्राणी आहात, पण हे जे प्राणी आहे, आजूबाजूचे पक्षी आहेत, हे सुद्धा तुमचे सखे सोबती आहेत, हे सुद्धा आपल्या सोबत, आपल्या जवळ राहणारे कोणीतरी तुमचे नातलग सत्य आहेत, असं काहीतरी ते सांगत असतात. असा संदेश आपल्या गोतावळ्यामध्ये आपल्या लहानपणापासून जोडला जातो, आणि म्हणून तो घास आपल्याला चिवचा, काऊचा सुद्धा आपल्याला गोड लागतो. बगळ्या कवडी दे, अशा प्रसंगातून प्राणी, पक्षी, बालकांचे सख्खे दोस्त आपले होऊन जातात. आणि ह्या सगळ्या मध्ये मग वाढत्या वयासोबत ही मैत्री खूप अधिक खूप घट्ट होते. त्या पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या गोष्टी आज आपण बघतो बालसाहित्याचा अविभाज्य घटक झालेल्या आहेत. आपल्या लोककथांमध्ये पंचतंत्र, कथा, सरित सागरात कथा, या अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, परिकथे, कथांमध्ये प्राणी विश्वाने या सगळ्या गोष्टी शुद्ध झालेल्या आहेत. आणि माकडाने या पावसाळ्यात पुन्हा, म्हणजे पावसात आणि थंडीत आपले रक्षण होईल, तिची एक काऊ, या पद्धतीने एक होता कावळा अगदी काळा कुठ जणू कोळसा, चिवचं घर होतं मेणाचं आणि काऊचं घर होतं शेणाचं. या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला ती भोपळ्याची गोष्ट, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, म्हणजे ते म्हातारी कोल्याला म्हणाली, मी नाही पाहिली कुणी आजीबाई, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. या गोष्टी, एकदा सशाने कासवाशी पैज लावली, दूर डोंगरावरच्या झाडावर कोण अगोदर पोहोचतो, ही गोष्ट असेल. म्हणजे ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला तोंडी पाठ असते. आपल्याला म्हाताऱ्या आजीबाईची चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, तिला कोण कोण भेटतं जंगलात, ही गोष्ट आपली पाठ असते. शेणाची आणि मेणाची घर असलेली चिवकाऊची गोष्ट आपली पाठ असते. या सगळ्या याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये माठामध्ये दगड टाकून, छोटे छोटे दगड टाकून पाणी चोचीने ओढणारा कावळा आपल्याला माहिती असतो. अशा सगळ्या ऋतू आणि पक्षी बघा, उन्हाळा आणि कावळा, चिवकाऊचं घर,
मेनाचं म्हणजे उन्हामध्ये ते मेनाचं घर, पाऊस आला शेणाचं घर. असं पावसाळा, उन्हाळा, हिवाळा असे सगळे ऋतू आणि ह्या गोष्टी, या सगळ्यांचं कुठे ना कुठे एक काहीतरी बंध आहे. आणि यामध्ये आपल्याला निसर्गाशी या सगळ्या गोष्टी जोडून घेतलेल्या आहेत, आपण पक्ष्यांशी जोडून घेतलेल्या आहेत. जगणं जे आहे ना आपलं रोजचं, हे सगळं त्याच्याशी आपण जोडून घेतलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला ह्या सगळ्या बरोबर आपण लहानाचं मोठं होत असताना आपण मात्र मग मोठं होत होत का म्हणून विसरून जातो हा निसर्ग, हा प्रश्न आपल्याला विचारता आला पाहिजे. आपण सगळ्या व्यावहारिक भूलभुलैयामध्ये, या भौतिक गोष्टींमध्ये इतकं गुरफटतो की अरे आपले ते सखे सोबती होते हेच विसरून जातो. आणि म्हणून मग या गोष्टी माहीत नाही असा मराठी माणूस, म्हणजे आता मी या मराठीतल्या गोष्टी म्हणते म्हणून असा आपल्याला सापडत नाही लहानपणापासून. म्हणजे एखाद्या लहान बाळाला सांगणारा हा आजी असते, आजोबा असते, मोठा व्यक्ती असतो, त्याला सुद्धा त्या गोष्टी माहिती असतात. आणि म्हणून मग मराठी माणसांच्या नेणिवेचा भाग झालेल्या या सगळ्या गोष्टी, कथा त्यांनी त्याच्या बालवयात ऐकलेल्या असतात, त्याला सुद्धा त्या कोणीतरी सांगितलेल्या असतात. आणि तो ऐकून ऐकून मोठा होऊन तो सुद्धा कोणाला तरी सांगतो. तुम्ही सुद्धा मोठे होणार तेव्हा कोणाला तरी सांगणार. हे सगळं आपण असं संक्रमित करत जातो, या सगळ्या गोष्टी आपण सांगत जातो. बदलत्या काळाबरोबर फक्त काय होतं की प्राणीकथांच्या आणि पक्ष्यांच्या गोष्टींच्या स्वरूपात बदल होत जातो. थोडंफार आपण तिथे उदाहरणं बदलतो. आणि पूर्वीच्या कथांमध्ये पक्ष्यांना आणि प्राण्यांना मानवी रूप दिलेलं असायचं, मानवी स्वभावाचे आरोपण त्याच्यावर केले जायचे. अशा कथा विशिष्ट बोध करायच्या किंवा संदेश द्यायच्या. या कथांमधून मिळणारे तात्पर्य मूल्यवाचक असायचे. जीवनभर पुरेल अशा ज्ञानाची शिदोरी त्यांच्यामधून आपल्याला मिळायची. काहीतरी एक बोध, काहीतरी शिकवण आपल्याला त्यामधून मिळायची. आणि म्हणून पंचतंत्राच्या या कथा या संदर्भाने आपण जेव्हा आठवतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला जगण्याचं सार त्या कथा सगळं सांगून जायच्या. इतकं काय आपल्याला तिथून मिळायचं. म्हणजे आपल्या घरी आलेली आजी, आत्या गोष्ट सांगणारी असेल, बोलकी असेल तर आपल्याला ती खूप आवडायची. आणि आपल्याला आनंद काय असायचा की आता जेवण झालं की आपल्याला गोष्ट ऐकायला मिळणार आहे. पण जेवणाने आपली भूक किती भागायची माहित नाही, पण त्यांच्या गोष्टी सांगण्याने आपली भूक मात्र नक्की भागायची. माझी एक आत्या होती, मला इतक्या 5-5 आत्या होत्या, पण माझी जी एक आत्या होती जी गोष्ट सांगायची, आम्ही तिच्या अवतीभोवती जसे गुळाला मुंगळे लटकतो ना तसं तिच्या अवतीभोवती आम्ही अगदी तिला सोडायचंच नाही. कारण आम्हाला असं वाटायचं ही झोपून नको जायला जेवण झालं की. आम्ही तिला जागवून म्हणजे आम्ही केव्हा झोपायचो माहित नाही, पण तिची गोष्ट माहिती. आताच्या आधुनिक आत्यांना पण गोष्टी आल्या पाहिजे, येतात गोष्टी, त्या आधुनिक असतात, त्याच असतील तशाच असतील असं नाही. आपण काळाच्या नुसार आपण पण बदलतोय आणि बदलत्या गोष्टी पण वेगळ्या असतील, पण त्याच्यामधून मात्र आनंद, केवळ आनंद म्हणजे जो आत्म्याचा आनंद, एकदम निर्झर आनंद, म्हणजे तो आनंद आपल्या चेहऱ्यावर एक असं तेज किंवा आनंदाच्या एक ज्याला म्हणतो ना आपण, खूप खुश राहिल्यावर कोणी आजूबाजू नसलं तरी आपल्या चेहऱ्यावर एक असं स्मित असतं, एक हसू असं दरवळत असतं. जसा सुगंध दरवळतो अगरबत्ती लावल्यावर, तसं ते आनंद असा दरवळत असतो. तो असा आतून येतो. काहीतरी मला जे पाहिजे, मला जे ऐकायचंय ते ऐकल्यामुळे. हा आपण बोलत होतो बघा की आपलं हे सगळं भावविश्व कसं या सगळ्या प्राणी पक्ष्यांनी आणि या निसर्गाने व्यापून टाकलेलं आहे. आणि ह्यासाठीच अजून मला एक सांगावं असं वाटतं, तुम्ही मराठवाड्यामधील सगळे विद्यार्थी इथे आहात जे बोलत होते माझ्याशी, आता ज्यांनी आता अवनीने माझा परिचय करून दिला, आणि या सगळ्या याच्यामध्ये मला सांगायला आनंद होईल बघा. एक माही नावाची मुलगी तुम्हाला आठवत असेल, तर माही आशा बाळू बुधवंत. तर या तिचं मी उदाहरण का देते बघा तुम्हाला, म्हणजे एक वय असतं आणि ते चिमुरडीने अंगणात बसलेली आहे, ओळीत 10 ग्लास मांडले, ग्लासात माती टाकली, काठोकाठ भरली, कुठल्याही अंगणात असतं तसं ते दृश्य. त्या चिमुरडीने 2 ग्लासावरती हात धरून बसलेली आहे आणि उत्सुकतेनं कॅमेऱ्याकडे पाहते आहे, असा एक फोटो होता. आणि त्या फोटोखाली काय कॅप्शन होतं की हा बालहट्ट. तर ही जिंतूर येथील माही आशा बाळू बुधवंत. तो फोटो मी जेव्हा व्हॉट्सअपवर पाहिला तेव्हा या ग्लासात माती भरून बिया लावणार मी असा हट्ट करून चिमुरडी होती. मग मला आठवलं त्यावेळी की मी पण तर अशीच होती. लहानपणी घरातील धान्य मुठीत घ्यायची, अंगणातल्या मातीत पेरायची आणि रोज बघायची की आलं का, किती आलं, किती वरती आलंय, म्हणजे
या सगळ्या याच्याने गहू, ज्वारी, तांदूळ उगवून येतील, आपण टाकलेल्या त्या मुठभर धान्यातून खूप काही येईल, अशी सगळी स्वप्न पाहायची. वर्ष उलटले, खूप याला काळ उलटला, मी मोठी झाली, मी लग्न होऊन आई झाली, तर माझा मुलगा स्वामी असाच मातीत डाळ फेकताना मी पाहिला. आणि काय रे काय करतोय असं जेव्हा त्याला मी विचारलं, तर कुतूहलानं विचारल्यावर तो म्हणाला, आपल्या अंगणात आता डाळीचं झाड उगवून येईल. पोटात बोराची किंवा जांभळाची आठवडी गेली तर पोटातून जाऊन येईल आणि तोंडावाटे फांद्या बाहेर पडतील, अशा भयस्वप्नांनी बेतून दचकून जागे होण्याचा काळ. माईचा फोटो पाहिला आणि मला गर्कन हे सगळं आठवून गेलं. तर अशा आपल्या आजूबाजू कोणी ना कोणी असतंच, फक्त ते आपल्याला दिसलं पाहिजे. आणि ते काही दिसलं तरी त्यांनी जे केलेलं आहे चांगलं, त्याचं अनुकरण पण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आणून देतात की मुलांचं भावविश्व किती निरागस असतं. त्या भावामध्ये निसर्ग सुद्धा तिथंच निरागसपणे आलेला असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जपणे आमच्यासारख्या ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाण आहे, अशा जाणत्या लोकांचा आहे, ज्याच्यात आता आदरणीय अण्णा सरांचा मोठा वाटा आहे असं मला वाटतं. आणि हा एक प्रयत्न, अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहे. प्रयत्न नाही तर याच्यातून खूप काही उगवून येतंय असंच मी म्हणेन. आणि या सगळ्या गोष्टी बघताना आपल्याला मुलं खूप छोटी छोटी स्वप्न पाहतात आणि ती छोटी छोटी स्वप्न खूप सुंदर असतात. त्यांच्या जगात सगळं काही असतं, त्याच्यात झाड असतं, चंद्र असतो, वारा असतो, खार असते, मांजर असतो, कुत्रा, वेली, गायी, रस्त्यांवरून चालत जाणारी कोणतीही व्यक्ती त्यांच्यासाठी परिचयाची आणि नातीच असते. त्यामुळे ते कुणाशीही मुक्तपणे मोकळा संवाद करू शकतात. पेराल ते उगवेल एवढेच त्यांना ठाऊक असते. पेराल ते उगवेल हेच त्यांना कळतं. आणि म्हणून धान्यापासून डाळींपर्यंत दिसेल ते मुलं पेरत आणि पैशांच्या झाडापेक्षा त्यांना चॉकलेटचं, लिमलेटच्या गोळ्याचं झाड अधिक प्रिय असतं. म्हणून आपण गाणे याची सगळी ऐकलेली आहेत. लहानपणी आपल्याला या सगळ्या शाळेमध्ये आपल्याला बालमंदिर पासून आपण ही सगळी गाणी ऐकतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये मग या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रिय होतात तेव्हा कारखाना किंवा कंपन्यांची त्याची सलगी वाढत्या वयात होते. पण पहिलं नातं जुळतं ते मातीशी जुळतं. ती मला दिसते स्क्रीनवर, बघा माही मला इथे दिसते, तर बघा किती निरागसता आहे आणि छान. म्हणजे माझा तो लेख पण इथे आहे, तर मला आनंद वाटतोय की या सगळ्या गोष्टी जो मी विचार करते तो कोणीतरी जपून ठेवतोय. आणि हे माझं विचार मांडण्याचं यश आहे की चला वाचून कोणीतरी ते तेवढ्यापुरती वाचलेलं नाही, ते अंगीकारलेलं आहे. आणि आदरणीय अण्णा सरांचं जे त्यांचं कौतुक होतं ते आता अगदी द्विगुणी आणि त्याचं वेगळ्या पद्धतीचं मला कौतुक वाटतंय की किती ह्या व्यक्ती म्हणजे अगदी कुठल्याही अभिला न ठेवता हे सगळं करणं ही सोपी गोष्ट नाही. कारण आजच्या जगात आपण पाहतोय की प्रत्येक जण प्रत्येकाला मोठं करण्यासाठी एका शर्यतीत धावत सुटलंय. या सगळ्या धावण्याच्या असा एक वेगळा विचार मांडणारी व्यक्ती आणि इतक्या निखालसपणे सगळं जपून ठेवून या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडतय पुन्हा, ही मला पुन्हा प्रत्ययाचा आनंद देणारी गोष्ट आहे. म्हणजे मी जो विचार सांगते तो त्यांच्याकडे आहे आणि मी हे सगळं एका काळामध्ये आपण हा विचार केलेला होता, तो अशा पद्धतीने अक्षरधन आहे हे. आणि ते जपून ठेवल्यामुळे ते तुम्हाला सुद्धा आणि अजून कधीतरी कितीतरी पुढे ते टिकवलं जाईल. आणि अशाच अण्णांसारख्या अनेक अण्णा निर्माण झाले तर याच्यातून हे लवकरच मोठं होईल आणि त्याच्या वेगवेगळ्या फांद्यांनी आपण सगळेजण नाहून निघू, त्याला बागडू, आपण ह्या सगळ्या गोष्टी करू. या सगळ्यांमध्ये इथे आपण ग्रेटा मलाला यांचा सुद्धा इथे मी हे मांडलेलं होतं. आणि याच्यामध्ये अण्णासाहेबांकडे ते आहे सगळं, म्हणून तुम्ही मुलांपर्यंत ते निश्चित पोहोचवतीलच. आणि या सगळ्या याच्या लढायचा आहे, या सगळ्या वाईट विचारांशी लढायचा आहे, कुप्रवृत्तींशी लढायचा आहे आपल्याला, अशा सगळ्या गोष्टींशी जे निसर्गाला मारक आहे, बाधक आहे. आणि आपल्याला हा निसर्ग जिवंत ठेवायचा आहे.
तो निसर्ग जिवंत राहिला तर आपण जिवंत राहू आणि आपली पुढची पिढी आपल्याला नीट आनंदाने इथे कशी राहील याच्याकडे आपल्याला एक चांगल्या पद्धतीने लक्ष देता येणार आहे. ही सगळी जबाबदारी आमची सगळ्यांची, तुमची सगळ्यांची, आपली सगळ्यांची आहे. आमची तुमची नव्हे तर आपली सगळ्यांची आहे. आणि बघा आता आपण इथे मी मध्ये मध्ये बोलेनच, पण आता तुम्ही प्रश्न विचारलेत तरी चालणार आहे. म्हणजे मग परत वेळ खाणार नाही लक्ष, आणि मग मला आपल्या चिमुरड्यांशी काय म्हणायचे ते लक्षात घेऊ आपण. सर्वप्रथम मी थोडक्यामध्ये बोलतो आणि नंतर मग मुलं तुम्हाला दोन प्रश्न विचारतील. खरे तर मॅडम मला खूप आनंद होतोय. तुम्हाला जसा आनंद झाला की तुमचा लेख माझ्याकडे आहे, मला याचा आनंद आहे की तुम्हाला हे माहित नाही की ते अभियान 5 वर्षापासून सुरू झालेलं. आमची माही आमच्या निसर्ग शाळेची विद्यार्थिनी आहे आणि या शाळेचा पहिलाच धडा आहे घरच्या घरी रोपवाटिका आणि घरोघरी रोपवाटिका. त्यापैकी 5 वर्षापासून आमच्याकडे मुलं रोपवाटिका करतात. नाशिकवरून अनेक मुलं आहेत, त्यापैकी विरूपाक्षी ढगे एक सुद्धा मुलगा आहे 5 वर्षापासून नाशिकहून करतो आणि 300-400 मुलं नाशिक मधली आहेत. त्यानंतर माझी मुलगी अवनी आहे की तिने आता सूत्रसंचलन केलं. तिची रोपवाटिका जवळपास 5 वर्षापासून 3000 रोपं यावर्षी आम्ही वाटप केले. या अगोदर 1000, 2000 आणि 500 रोपं होती. आणि त्यापैकी माही एक आमची विद्यार्थिनी होती. आणि जो तुम्ही उल्लेख केला की बाल हट्ट, हे लिहिलेलं मीच होतं आणि तो फोटो सुद्धा मीच काढलेला होता. कारण बाळू हा माझा मित्र आहे आणि जिंतूरमध्ये खूप मुलं आहेत. मला आनंद या गोष्टीचा झाला की आपलं अभियान, जसं तुम्हाला तुमचं लिखाण सप्तरंगाला माही टू ग्रेटा व्हाया मलाला हा तुमचा लेख आला. माझ्या पाठीमागे जी स्क्रीन चालू आहे त्यामध्ये सुद्धा तो लेख आहे. कारण हा आमच्या एक मूल 30 झाडे अभियानाचा एक घटक आहे आणि त्यामध्ये माही सारखे अनेक मुलं आज भारतातील 7-8 राज्यात, अमेरिका आणि सौदी अरेबियापर्यंत गेलेले आहेत. आमचा मानस पुढच्या वर्षभरात 10 देशापर्यंत पोहोचण्याचा आहे. आणि तुम्ही फार सुंदर लिहिलं होतं, माही टू ग्रेटा व्हाया मलाला, ही एकच वेळ इतकी सुंदर काही विवेचन करते आणि त्याच अनुषंगाने आमचं काम सुरू आहे. म्हणजे माहीपासून आम्हाला ग्रेटापर्यंत जायचं. ग्रेटाच्या नावाने आम्ही पुरस्कारही ठेवलाय, ग्रेटा थनबर्ग लोकल टू ग्लोबल. लोकल टू ग्लोबल. हा. आणि त्यापैकी अनेक मुलं रोपवाटिका तयार करतात, रोपं वाटतात. बऱ्याच जणांची रोपं मोठी झालीत. माहीची सुद्धा खूप रोपं मोठी झालीत. आज माहीच या सत्राचा समारोप करणार होती, परंतु उद्याच्याला माहीकडे कार्यक्रम असल्यामुळे आणि ती बाहेरगावी गेल्यामुळे ती माही येऊ शकली. मला याच संदर्भामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही जे काही लिखाण केलेलं आहे त्यामध्ये मुलांच्या जाणीवा नेणीवा पकडून आजच्या परिस्थितीत आणि उद्याच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे आजचा जो वर्तमान आहे, भूतकाळ आणि वर्तमान या 2 गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही भविष्याचा वेध या लहान मुलांच्या मनामधून घेण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे मुलांच्या जाणीवा नेणीवा कुठेतरी निसर्ग, कुठेतरी ही भूमी, कुठेतरी आपलं भविष्य या संबंधित तयार झाल्या पाहिजे. आपलं भविष्य कुठं आहे यासाठी तुम्ही मागे एक सदर चालवलं. त्या सदरातला एक भाग माही टू ग्रेटा व्हाया मलाला होता. तुम्हाला काय वाटतं की मुलांनी पुढच्या काळामध्ये कोणत्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे? आज कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं, तो लेख कोरोनाच्या अगोदर चाललेला होता. तो कोरोनाच्या काळामध्ये बघितलं की निसर्गाचं महत्व किती आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा ही मुलांना आता पुढच्या काळामध्ये देणं गरजेचं नाही, तर निसर्ग हा अत्यंत महत्वाचा घटक बनत चाललेला आहे. याविषयी तुम्हाला काय विचार मला विषय? खूप सुंदर असा प्रश्न आहे आणि मला अगदी चिंतन करायला भाग पाडलं या प्रश्नाने. ऐकता ऐकताच मला असं वाटू लागलं की अत्यंत म्हणजे गंभीरपणे भूमिका मांडून आणि गंभीरपणे विचार करून हा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे. आणि आनंद हा आहे की एक शिक्षक, हाडाचा शिक्षकच असा प्रश्न उपस्थित करू शकतो. आणि मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तरच यात दडलेलं आहे की भूतकाळ बघतो तेव्हा आणि वर्तमान काळात आता आपण बघतोय, सगळ्या परिस्थितींना आपण तोंड देतोय. अगदी वाईटातल्या वाईट काळाला आपण सामोरं गेलेलो आहोत.
कोरोना काळाने आपल्याला इतकं काही शिकवलंय आणि असा काळ कधीही कोणाच्या वाट्याला येऊ नये असा काळ आपल्याला आपल्या जगण्याचा एक भाग झाला आणि तरी सुद्धा आपण त्यातून तावून सुलाखून आपण एकमेकांसमोर आहोत हे आपलं भाग्य किंवा आपण निसर्गाच्या प्रती प्रामाणिक होतो त्यामुळे कदाचित आपण टिकून आहोत असं जरी म्हटलं तरीही चालेल. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमींकडे बघून भूतकाळ वर्तमान काळाकडे बघून जेव्हा आपण भविष्याकडे नेणिवांचा प्रश्न उपस्थित होतो. जाणीव आणि नेणीव हा शब्दच मुळात इतका छान आहे. नेणीव ही आत दडलेली आहे आणि जाणीव जी तुम्हाला दृश्य स्वरूपात आहे. या गोष्टी जेव्हा पुढच्या काळामध्ये आपल्याला मुलांना बळकटी द्यायची असेल तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे पद प्रतिष्ठा म्हणजे जेव्हा आपण आता बघतोय आपण आजची पिढी मुलांना जन्माला घालते ती एक प्रॉडक्ट म्हणून घालते. म्हणजे जन्माला घालण्याच्या आधीच खूप काही ठरलेलं आहे पालकांचं की त्याला काय काय कुठली शाळा आणि कसं कसं सगळ्या गोष्टी इतक्या काही पक्क्या आहेत की त्याला ते मूल म्हणून एक ह्युमन म्हणून जन्माला घालत नाही एक प्रॉडक्ट म्हणून जन्माला घालताय. आणि ह्या म्हणजे हे अपवादाने असेल मी सरसकट हे विधान करणं पण चुकीचं आहे पण जे काही आपल्या दृष्टीला दिसतंय आज जेवढा आपण पुढे पुढे जातोय म्हणजे आधुनिक पालकांच्या बाबतीत मी हे विधान करते शिक्षित पालकांच्या बाबतीत मी विधान करते की या पद्धतीने हा विचार केला जातो. मग चूक त्यांची आहे का तर तिथे पण मी विचार करते की चूक त्यांची नाहीये. जो हा काळ आहे तो काळच असा आहे की तिथे इतकी मोठी स्पर्धा दाखवली जाते भासवली जाते आणि त्या स्पर्धेशिवाय जगताच येणार नाही. तुमचं मूल काही जर एखादी गोष्ट त्याला वाचता लिहिता बोलता आली नाही तर ते अगदी अपयशी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात बिंबवल्या गेलेल्या आहेत की आपण त्यांच्या जाणीवा नेणीवाच मारून टाकतोय. म्हणजे आपण त्यांना त्यांच्या जाणीवा नेणिवेतून नव्हे तर आपल्याला काय वाटतंय मला वाटतंय म्हणून माझ्या मुलाने हे केलं पाहिजे मला वाटतंय म्हणून माझ्या बाळाने ते केलं पाहिजे या सगळ्या याच्या आपण त्याला काय वाटतंय हे विसरत चाललेलं. कदाचित इथेच आपण चुकतोय आणि ही चूक जर दुरुस्त केली मग ही चूक कदाचित प्रत्येक आई वडिलांच्या लक्षात नाहीयेत पण शिक्षकांच्या जर लक्षात आली तुमच्यासारख्या अशा अनेक हात तयार होत अनेक शिक्षक तयार होत की ज्या अशा माहीपासून आवडीपर्यंतचे जे काही विद्यार्थी इथे आहेत आणि या सगळ्यांच्या छोट्या छोट्या कल्पकतेतून मोठ्या मोठ्या गोष्टी उभ्या राहिलेल्या आहेत. रोपवाटिका उभी करणे ही सोपी गोष्ट नाहीये. तर या काळामध्ये हे साकृतीत करून घेणं आणि हे पटवून देणं की निसर्गच आपला खरा साथीदार आहे आज त्याला जोपासलं तरच पुढचा काळ आपण पदप्रतिष्ठा ही तिथेच सामावलेली आहे. या खोट्या बेगडी पदप्रतिष्ठेच्या मागे न धावता आपण ही गोष्ट केली तर आपण खरोखर आनंदी होऊ. आनंद कशात आहे खरा आनंद कशात आहे हे सांगता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला बघा मला असं वाटतं की सशाचे कानविंदा करंदीकरांचं फुलपाखरू निळनिळ मंगेश पाडगावकरांचं मांजराचं गाव शांता शेळकेंचं खारुताईचे लग्न शंकर विटणकरांचं फुलपाखराचा गाव देवीदास फुलारी आणि हत्तीचा व्यायाम माया धुप्पडी ह्या असे अनेक कविता संग्रह आहेत ज्यांची नावं ही प्राणी पक्ष्यांपासून आहेत. तर या सगळ्या याच्यामध्ये अनेकांनी लिहिलं या प्राणी पक्ष्यांबद्दल लिहिलं तर हे झालं हे आपण ठेवलं म्हणजे आता मी उल्लेख केला आपण वर्तमान पण पुढच्या काळामध्ये काय तर या लिखाणातून प्रेरणा घेऊन आहे त्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. मी मगाशी उल्लेख केला की सरांनी तो लेख जपून ठेवला याचा मला आनंद झाला. किशोर हे मासिक अगदी वाढीत म्हणजे तांड्यापर्यंत पाड्यांपर्यंत खेड्यांपर्यंत पोहोचतं पण त्या प्रत्येक पोहोचलेल्या मासिकाचं वाचन त्या शाळेतील शिक्षकांनी आपापल्या विद्यार्थ्यांना करून दिलं पाहिजे. विद्यार्थी वाचेलच असं नाहीये शिक्षकांनी ते वाचन करून घेतलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे आणि मग आवडीने तो आपोआप दर महिन्याला स्वतः म्हणेल की अंक आला का. हे तुम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं. जसे आता निसर्गाची शाळा दर शनिवारी होते तसं मी शाळेत असताना साने गुरुजी कथा मला दर शुक्रवारी व्हायची. अगदी वडाच्या झाडाच्या खाली गोल याच्यात आम्ही सगळे बसायचो आणि आमचे बीडी पाटील नावाचे सर होते ते आम्हाला कथामालेतून साने गुरुजींची श्यामची आई अगदी अशा पद्धतीने की आम्ही ते जगत होतो. साने गुरुजींबरोबर आम्ही तिथे श्याम बरोबर आम्ही होतो
या पद्धतीने त्यांनी आम्हाला तिथे सगळं फिरवून आणलं, आम्हाला जगवलं, आम्हाला ते संस्कार ज्याच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेऊ शकलो त्यांनी त्या दिल्या आम्हाला, आणि त्यांनी दिल्या म्हणून आम्ही घेऊ शकलो. म्हणून ही देण्याची भूमी करण्याची जबाबदारी या कठीण काळामध्ये आहे, आणि जाणीवाने इथूनच जिवंत राहतील असं मला वाटतं. हा मॅडम, माझा प्रश्न आहे, मी तुमचा माही टू ग्रेटा हा लेख वाचला, तर तुमच्यासारखे लिहायला काय करावे, तुम्ही काय करता? आता बघ किती किती गोड पद्धतीने तू विचारलं. तू काय विचारलं, लेख तू वाचला आणि तुला आता लिहायचं आहे, काय करावं. बघ, तू इतकी भाग्यशाली आहे की तुला ह्या वयामध्ये असे सुंदर सुंदर कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत, लिहित्या लोकांचे म्हणणे ऐकायला मिळतंय. तू आताच वाचते. जे वाचतं, जे ऐकतं तेच लिहू शकतं. आणि तू असं म्हणजे हे मी का म्हणते, हे एक वय आहे की ज्यामध्ये तुला ऐकायला मिळतंय छान छान, तुझा एक समज तयार होतोय, तू स्वतः एक संवेदनशील लेखिकेप्रमाणे विचार करायला लागलेली आहे. जो आपण म्हणतो ना, एक उत्तम श्रोता हाच उत्तम वक्ता असतो, आणि एक रसिक वाचक हाच लेखक सुद्धा होऊ शकतो, असतो. फक्त तो कृती करत नाही म्हणून पर्यंत तो लेख करत नाही. तू हळूहळू लिहायला लागतील ना, तुझा जे तू आता काय करशील, तू रोपवाटिका तयार केली ना, तुझ्या रोपवाटिकेत किती झाडं झाली आहेत आता सांग मला परत एकदा तू, अवनी. मॅडम, तुझ्या रोपवाटिकेत किती झाडं झाली? 2000 झाडं झाली ना? हा, मग आता बघ, ती 2000 झाडं आहेत ना, तर तू काय करायचं, ती 2000 झाडं कसली कसली आहेत? 2000 झाडं वेगवेगळी असतील ना? कोणती कोणती झाडं लावली आहेत तू? कोणती कोणती झाडं लावली? फणस आहे, शेतावरी आहे, आंबा आहे, गावरान आंबा आहे, शेतावरी त्याला काटे सुद्धा असतात, आणि काचकुरी आहे, परत भाजीपाला सुद्धा आहे. बाजूला मी लावलेले आहे, वांगे सुद्धा आहे. शेतावरी आंबा, काचकुरी. आता फणस, काचकुरी, बघ तू, फळं पण आहेत, वनौषधी पण आहेत. शतावरी सारखं एक वनौषधी आणि किंवा आरोग्यासाठी एक टॉनिक आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आता तू काय कर, इतके झाडं लावली आहेत तू कोणती झाडं लावली आणि ती काय काय कारणाने लावलेली आहे असं सगळं लिहून काढ. बघ, तुझ्या आनंदाने लिहायचंय, मी इतकी झाडं लावलीये, प्रत्येक झाड लावताना तू वेगवेगळ्या कारणाने लावले, त्याची एक स्टोरी, प्रत्येक झाडाची एक स्टोरी. जसं आपली प्रत्येकाची स्टोरी असते ना, आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक जण आपल्या आयुष्यातले हिरो हिरोईन असतो, बरोबर? तुझं आयुष्य तू त्याच्यातली हिरोईन आहे. त्या झाडाची त्याची स्वतःची एक स्टोरी आहे. तू त्याला कुठून आणलं, का लावलं, तुला का वाटलं, ते झाड तू कशी जोपासते, हे सगळं लिहून काढ. थोडं 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 सगळ्यांबद्दल लिहिशील. तुझं खूप मोठं लिखाण तू लिहून टाकलेलं असशील, तुलाही कळणार नाही हे तू लिहिलंय नंतर. म्हणजे तुला जसं वाटतंय ना तसं तू हे लिहायला सुरुवात कर. असंच आपण वाटायचं की मी मग जे मला काही वाटतंय ते अशी लिहून टाकायची. मग आपोआप आपण एक, ज्याला म्हणतो ना, जसं एक गायक रियाज करतो, मग तो तालासुरात म्हणजे आजूबाजूचे संगीत वाद्य नाहीये तरी ते मंजूळच वाटतं आपल्याला, आणि असं वाटतं की आजूबाजूने काहीतरी त्याला साथ संगीत देत आहे. तसं नसतानाच तो गातो. तसंच लिहायला लागशील, एक दिवस सफर लिहायला लागशील की ते अगदी असेल, ते तुला भावणारच असणारच आहे, इतरांना पण भावणारं, प्रेरणा देणारं असणार आहे. म्हणून सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. आधी सुरुवात केली पाहिजे. आलं लक्षात अवनी? हो मॅडम. लिहिशील आणि लिहिल्यानंतर मला पाठवशील, लिहिल्यानंतर मला नक्की पाठवशील वाचायला. हो मॅडम, आवाज येतोय? हॅलो, हा, तुमचं मगाच तासभरापासून. हा, येतोय सर आवाज? हा, तुमचं मगाच तासभरापासून सर आवाज मोठ्याने. ओके ओके.
आता येते मॅडम आवाज नाही येते. हॅलो, खूप बारीक येतोय आवाज. हा ओके. हा येतोय. गेली तासभरापासून तुम्ही इतकं छान गोदावरीच्या खळखळत्या पाण्यासारखं मुलांना हे सगळ्या गोष्टी सांगत आहात. तुमचं निसर्गायन, तुमचं प्राण्याबद्दल कुतूहल इतकं छान आणि मंजूळ वाटत आहे की असं वाटतं की ऐकत राहावं. आणि ही जे तुम्ही हे एकाएकी आलेलं नाहीये, तुमचं ह्या मुलांच्या वयापासून तुम्ही सुरुवात केलेली असणार आहे. तर तुमचं हे सगळं वाचन लेखनाची जडणघडण कशी झाली ती एकदा आमच्या विद्यार्थ्यांना सांगा ना. जडणघडण हा शब्द खूप सुंदर आहे. आणि काय असतं, आपण जेव्हा एक प्रवास करून आलेलो असतो ना, आपण पण त्या प्रवासामध्ये सुरुवात आपली कुठेतरी झालेली असते. आणि तेव्हा आपल्याला एका मुक्कामाला आपण आलेलो नसतोच, पण इतर जेव्हा बघतात त्यांच्या दृष्टीने, तेव्हा त्यांना आपण कुठेतरी पोहोचलेलो दिसतो. कारण आपण काम करत जातो, कामा मोजमाप करणार आपले असतात, आपल्याला करून देतात की तुम्ही ना काही योगदान दिलेलं आहे आणि तोच मुळात एक आनंद असतो. बघा, माझं बालपण तालुक्याच्या ठिकाणी गेलं, शिक्षण माझं तालुक्याच्या ठिकाणी झालं विद्यार्थी मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं काय की माझी आई स्वतः शिक्षिका होती. जसं आता अवनी सरांच्या बरोबरीने घडते, जसं माही तिच्या वडिलांच्या बरोबरीने घडते, तसंच मी सुद्धा माझ्या आईच्या बरोबरीने तिथे. म्हणजे हा फार महत्त्वाचा भाग असतो की तुम्हाला घडवलं कसं, म्हणजे तुम्हाला घडवलं म्हणता येणार नाही त्याला, तुम्हाला एक आजूबाजूचं तुम्ही जिथे राहत आहेत तिथलं एक सामाजिक पर्यावरण कसं आहे, ते जर आजूबाजू राहणारे आजूबाजूचे लोक ते सुद्धा तुमच्या सारखा किंवा ते काय विचार करतायत त्याच्यावरही तू विचार करता येते. आणि माझ्या मी सौभाग्य म्हणेल या गोष्टीला की मला खूप चांगली लोक आजूबाजूला मिळाली, मला खूप चांगली शिक्षक मिळाली, मला खूप चांगले मित्रमैत्रिणी मिळाले. आणि हा सगळा प्रवास करताना प्रत्येक वेळी शाळेमधून वेगवेगळ्या पर्यावरणाच्या संदर्भाने, वृक्ष लागवडीच्या संदर्भाने छोट्या मोठ्या कृती आम्ही करायचो. अगदी आमचे जेव्हा वर्ग, जुनी शाळा होती आमची एक, आणि त्या 4थीचा वर्ग आमच्या त्या जुनी शाळेत, म्हणजे 1 ते 3रीचे वर्ग, 4थीची गोष्ट सांगते मी माझ्या, आणि 1 ते 3रीचे वर्ग त्या नव्या शाळेत भरायचे, 4थीचा वर्ग थोडी मुलं मुली मोठी होऊन जायच्या म्हणून 4थीचा वर्ग जुन्या शाळेत असायचा. आणि तिथे ना फरशी नव्हती, तर तिथे शेणाने सारवावं लागायचं. मग आम्ही त्यावेळी शेण आणायचो आणि ते सारवायचो. या सगळ्या अनुभूती घेतल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग शेणाने सारवल्यामुळे आणि फरशी असल्याने काय फरक पडतो, किंवा घरांमध्ये अजूनही आपल्या खेड्यांमध्ये किंवा अजूनही चांगल्या काही घरं लाकडी पटाईत असतात वरती, ज्याला कडीपाटाची घरं. तर मला आम्ही जायचो कडीपाटाचं घर, तिथे उन्हाळा भासायचा नाही, इतकं गार वाटायचं. मग तेव्हा ती जाणीव व्हायची की अरे हे तर किती छान आहे, म्हणजे उन्हाळा किती पण आहे. मग हे का, तर तिथे वरती माती असते आणि ती माती आपण मातीतून आलेलो असतो आणि आपण मातीत राहतो आणि आपल्या वर पण माती असते. किती छान मेंट वगैरे ह्याच्यात गुरफटतोय, आपल्याला छान दिसतंय म्हणून आपण त्याला छान म्हणतोय, पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून मला असं वाटतं जडणघडण होत असताना मुलांना ग्रामीण भाग, मुलांना शेती माती, मुलांना अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्याला दुर्लक्षित नको करायला त्याने, म्हणजे सगळे आपले आहेत, आपण सगळ्या सृष्टीचे आहोत, ही भावना त्याच्यात निर्माण करणं गरजेचं आहे. आणि जडणघडण करताना मला असं वाटतं की एकच शहर न करता ग्रामीण भाग ही आपला आहे, तिथेही जाणं येणं, तिथल्याही सगळ्या गोष्टी आपल्या आहेत, ही जाणीव तेव्हा करून त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी जोडत गेली स्वतःला. आणि आज मी दिवाळीला माझ्या मुलांना फटाके नाही फोडायला सांगितले, त्यांना ते महत्व पटवून दिलं, म्हणून माझी मुलं आता फटाक्यांचा आग्रह नाही करत.
होळीला रंग, आता काल होळी होती, धुलीवंदन झालं, परवाला रंगपंचमी आहे. अशा वेळी आपण रंगांनी मागतो आणि पाण्याने खेळतो. तर ह्या सगळ्या गोष्टी छान आहेत. पण मग ह्या पर्यावरणाचा पण कुठेतरी समतोल त्या फटाक्यांनी, या सगळ्या रंगांच्या धुळवडीने, पाण्याने आपण पाणी खराब करतोय का? मोठ्या मोठ्या तलावांमध्ये हे सगळं रंग टाकले जातात, पोहलं जातं. अशा कितीतरी गोष्टी आहेत छोट्या छोट्या की ज्या आपण आपल्यापासून सुरुवात करायची, आपण टाळायचं. अजून दुसरी गोष्ट, गणपतीच्या याच्यामध्ये देखील पर्यावरणाचा खूप ह्रास होतो. अशा याच्यात आपण आपली बाजू, माझ्या घरातला गणपती हा शाडूचा मातीचा असेल, हे आपण पाहिलं पाहिजे आणि इतरांना पण प्रेरित केलं पाहिजे. अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपली जडणघडण ही आपोआप आपल्या कृतीतून, आपण जे ऐकलेलं वागलेलो असतो त्याच्यातून आपण करत जातो आणि आपली जडणघडण होत जाते. खूप छान. एवढ्या मोठ्या लेखिकाचं साधं छोटे छोटे निसर्गाचं अनुकरण करणं हे निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन असणार आहे, त्यांच्यासाठी फायद्याचं असणार आहे. आणि मॅडम, तुमचं केवळ लेखनच नाही तर तुम्ही जे आता सांगितलं तुमचे संस्कार तुमच्या पुढच्या पिढीवरचे, निश्चितच आमच्या शाळेमध्ये जे 2-3 हजार पालक जोडल्या गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हे संस्कार जाणार आहेत. आणि त्या सगळ्यांचे लहान लहान मुलं जे आहेत त्यांच्यावरती हे संस्कार होणार आहेत. म्हणजे आज आम्ही एका उत्तम लेखिकेला तर भेटलो, त्या निमित्ताने आज आम्ही एका निसर्गाच्या कन्येला सुद्धा भेटलं, याचा सुद्धा आम्हाला आनंद या ठिकाणी होतो आहे. खूप खूप मला खूप आनंद होतोय की मी या निमित्ताने या सगळ्यांशी जोडली गेली. मला माहित नाही मी किती न्याय देऊ शकली, पण मला असं वाटतं की मी प्रामाणिकपणे अगदी निसर्ग कसा जोपासता येईल यासाठी छोटीशी कृती सगळ्यांनी केली पाहिजे. हा एक छोटा संदेश मी या माध्यमातून दिलाय आणि तुम्ही मला ही संधी दिली, या सगळ्यांशी जोडून घेतलं. आपले सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. अण्णा सरांचे मनपूर्वक धन्यवाद. नक्की आपण या माध्यमातून जोडलेलं राहू आणि या निसर्गाच्या शाळेचं विद्यापीठ कसं होईल हे सगळ्यांनी मिळून पाहू. धन्यवाद. मॅडम, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगितली. या माहितीचा आम्हाला फ्युचर मध्ये खूप उपयोग होईल. तर कोणाचा प्रश्न आहे तर विचारा. तर आपण समारोपाकडे वळू. हॅलो मैत्री, आपल्याला समारोप करून दे. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव मैत्रेयी भालेराव. मान्यवरांनाही माझा नमस्कार. मी समारोपासाठी आलेली आहे. प्रथमतः मी आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्या डॉक्टर विद्या सुर्वे बोरसे मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या निसर्ग शाळेच्या उपक्रमात मुलांच्या निरोगी जगण्यासाठी या संदर्भात अत्यंत उपयुक्त माहिती पूर्ण असा संवाद साधला. त्यामुळे नक्कीच आम्हा मुलांनाही आरोग्यदायी वाटचाल सुरू होईल असा विश्वास व्यक्त करून सूत्रसंचलन करणाऱ्या अवनीचे मी आभार मानते. परिचय देणाऱ्या श्रेया दीदीचेही मी आभार मानते आणि इथेच आपल्या कार्यक्रमाचा समारोप होत आहे. धन्यवाद.